आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी। पुणे शहरात वाढत्या चेन स्नॅचिंगच्या घटनांवर लगाम घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट 4 च्या पथकाने अत्यंत शिस्तबद्ध आणि तांत्रिक तपास करत तब्बल 211 किलोमीटर अंतरावर आरोपींचा माग काढत अखेर दोघा आरोपींना बीड जिल्ह्यात जाऊन जेरबंद करण्यात यश मिळवले आहे। या कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा दणक्यात झलक दिसून आली आहे। या संपूर्ण कारवाईसाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहायुक्त गुन्हे रंजन कुमार शर्मा, अप्पा पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली युनिट 4 चे पथक कार्यरत होते। चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे 20 ते 21 दिवसांपूर्वी एका महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून नेण्यात आले होते। या घटनेचा तपास सुरू असताना युनिट 4 ने गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग वाढवून रेकॉर्डवरील आरोपी, फरारी गुन्हेगार आणि संशयितांचा मागोवा घेण्याचे काम हाती घेतले। त्या दरम्यान पथकाने विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेतला। तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून हे फुटेज तब्बल 211 किलोमीटर अंतरापर्यंत तपासण्यात आले। या तांत्रिक विश्लेषणासोबतच गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपींचे फोटो व हालचालींबाबत महत्त्वाची माहिती मिळाली। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर कदम, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम, सहाय्यक पोलीस फौजदार राजपूत, हवालदार अमजद शेख, तुषार खराडे, विनोद महाजन, किशोर दुशिंग, सुभाष आव्हाड, भरत गुंडवाड आणि विशाल इथापे यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार तात्काळ बीड जिल्ह्यात प्रयाण केले। स्थानिक पोलिसांच्या मदतीने बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकण्यात आला आणि 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्यांनी आपली नावे मनोज संग्राम पिंगळे, वय 19 वर्षे, राहणार पिताजी आयकॉन सोसायटी, आदित्यनगर, बीड आणि एक अल्पवयीन मुलगा अशी सांगितली। दोघांकडे अधिक तपास केल्यानंतर त्यांनी चंदननगर परिसरात सुमारे 3 आठवड्यापूर्वी एका महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची कबुली दिली। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपासाची सूत्रे चंदननगर पोलीस स्टेशनकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत। या प्रकरणातील तपासात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, पोलिसांच्या जलद प्रतिसाद क्षमता आणि संघटित कारवाईमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले की कोणताही गुन्हेगार पोलिसांच्या हातातून सुटू शकत नाही। सदरची कामगिरी ही अप्पा पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर कदम, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम, सहाय्यक पोलीस फौजदार राजपूत, एकनाथ जोशी, पोलीस हवालदार अमजद शेख, तुषार खराडे, विनोद महाजन, किशोर दुशिंग, सुभाष आव्हाड, प्रवीण भालची, अजय गायकवाड, जहांगीर पठाण, भरत गुंडवाड, विशाल इथापे, वैभव रणपिसे यांनी केली आहे।